राऊंड वर चला हळू फक्त स्लो घ्या स्लो मध्ये स्लो घ्या ना भाऊ थांबा सर तुम मोर्चे में आ जाएंगे तो मोर्चे में अशफाक सर राणी भाऊ तुम्हाला पण घेतो ना इकडे या ठिकाणी शांततेच्या मार्गाने कुठल्याही घोषणांच्या विरहित अत्यंत शांततेच्या मार्गाने सर्व शिक्षक लोक करत आहेत। यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील किमान 7,000 शिक्षक बंधू आणि भगिनी त्याचप्रमाणे सर्व पालक या मोठे मोठे जिल्हा सर एक मिनट लोगों कैमरा शूटिंग सर जिल्हाध्यक्ष ओके थँक्यू सर शिस्तू चालायचं शिक्षक यांनी शिस्त चालायची आहे। सर्व शिक्षकांनी वेगवेगळ्या राज्यामध्ये चालायचंय।
दोनच्या पप्पाकडे सर चला. अखिल भाऊ, अखिल सर. सर्व संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना विनंती आहे की आपण गाडीच्या पाठीमागे यायचे, सर्वात समोर यायचे. जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ, दोन्ही संघटना जिल्हाध्यक्ष यांनी समोर यायचे. सर्व संघटनांचे जिल्हाध्यक्ष समोर या. आणि आपला मूक मोर्चा आहे हे लक्षात घ्या. सर्व जिल्हाध्यक्ष यांनी समोर यायचे. सर्व जिल्हाध्यक्ष संघटनांचे गाडीच्या मागे. घोषणा कोणीही द्यायच्या नाही. आपला मुख मोर्चा आहे. आपल्याला शाळा वाचवायच्या, आपले विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवायचं यासाठीचा मोर्चा आहे. सगळ्यांनी दोन दोनच्या रंगामध्ये चला, शिस्तीत चला. ओरडला हो ओरडला दिवस बारा, सत्र झालं गुरुजी गणवेश रामाया पोरा. तेवढी पेन्शन लागू करा. दुसऱ्या बी कोणाला न माणूसच्या ऑनलाईन कामाला दुसऱ्या बी कोणाला न माणूसच्या ऑनलाईन कामाला वीडियो वीडियो हमारा
यूट्यूब पे डालूंगा सर। सर एक मिनट कैमरा शूटिंग सर जिल्हाध्यक्ष प्लीज ओके थँक्यू सर। जास्त पुढे नका येऊ जिल्हाध्यक्ष गाडी कोण आहे? गाडी कुठे? यार मेन आदमी छोड़ दिया तुमने। असलम सर उधर बाइट उधर है ना अपनी। चलो बाइट किधर है? हाथ में देंगे बाइट। इंडिविजुअल आत्म ध्यान करने वाला हाजिर हो गया। अभी करने का कैसा कुछ करने रोकना रे भाई। अभी मशवरा चढ़ा ना। अरे तो सर जो 15 अक्टूबर का मुद्दा मराठी सांगेल। आज सर्व राज्यातील समन्वय समितीने एकाच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पुकारलेला आहे। 15 मार्च 2024 रोजी शासनाने संच मान्यतेच्या बाबतीमध्ये एक शासन निर्णय काढला आणि 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा एक असा अन्यायकारी शासन निर्णय काढला। त्या शासन निर्णयानुसार गोरगरीब मुलांचे जे शिक्षण आहे ते धोक्यात आलेले आहे। मराठी शाळा बंद पाडण्याचं धोरण या शासन निर्णयातून सिद्ध होत आहे। सर्व शिक्षकांनी या ठिकाणी एकजूट दाखवून या ठिकाणी त्यांनी आपल्या मागण्या या ठिकाणी मांडत आहेत। यामध्ये प्रमुख मागण्यामध्ये 15 मार्च 2024 आणि 5 सप्टेंबर 2024 चे जे शासन निर्णय आहेत ते मागे घ्यावे। मुख्यालयाच्या ज्या अटी आहेत त्या मागे घेण्यात याव्या। त्याचप्रमाणे 7वें वेतन आयोगातील काही त्रुटी आहेत त्या सुद्धा शासनाने सोडवाव्यात। त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासूनची प्रलंबित मागणी आहे जुनी पेन्शनची। वारंवार शिक्षक या ठिकाणी आंदोलन करतात आणि या आंदोलनाला कुठल्याही प्रकारची शासन दाद देत नाही। म्हणून आज या ठिकाणी सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत
राज्यातील कर्मचारी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समन्वय समितीच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनामध्ये सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी यामध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केलेली आहे। जर या मधल्या काळामध्ये शासनाने आमच्या जर मागण्या मान्य केल्या नाही तर 2 ऑक्टोबर पासून आम्ही आमरण उपोषण किंवा कुठले साखळी उपोषण त्या ठिकाणी करणार आहोत। म्हणून मी शासनाला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आमच्या मागण्या लवकरात लवकर त्यांनी मान्य कराव्या, अन्यथा आम्ही 2 ऑक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून आम्ही आंदोलन पुकारणार आहोत। आज बुलढाना जिले की सभी स्कूल के जो टीचर्स काम करते हैं उन्होंने एक दिन के लिए सामूहिक रजा डाली है और जिला अधिकारी कार्यालय पर अर्जीदार देने के लिए आए हैं, जिसमें टीचर्स लोगों की बहुत सी डिमांड है। जिसमें सबसे पहली डिमांड ये है कि उनके मुख्यालय रहने की रद्द की जाए। दूसरी डिमांड ये है कि जो वेतन श्रेणी में जो तफावत है विषय शिक्षकों की, तो उनको सरसकट वेतन श्रेणी दी जाए। तीसरी जूनी पेंशन योजना का जो रखा समस्या है वो समस्या सोल्व की जाए। तीसरा शैक्षणिक काम जो है ऑनलाइन काम बहुत ज्यादा किए जा रहे हैं वो बंद किए जाए। चौथा विषय है 15/3/2024 का जो संच मान्यता का शासन निर्णय है वो रद्द किया जाए पूरा। और उसके बाद जो टीचर्स लोगों के ऊपर ऑनलाइन कामों की भरमार की जा रही है, जिससे बच्चों को जो सिखाने का जो वक्त है वो उसमें ऑनलाइन कामों में जा रहा है, तो वो काम बंद किया जाए। इस तरह बहुत सारी डिमांड है हमारे टीचर्स लोगों की, जो आज हमारा समन्वय समिति के जो जिला अध्यक्ष लोग सारी संगठनाओं के सब मिलकर और माननीय जिलाधिकारी साहब इनको निवेदन देने वाले हैं। आज एक दिवसीय मोर्चासाठी उपस्थित सर्व शिक्षक बांधवांनी एक दिवसीय मोर्चा जो काढलेला आहे तो शिक्षकांवर होणाऱ्या अशैक्षणिक कामाचा बडीमार, मुख्यालयाचे अट रद्द करण्यासाठी, अशैक्षणिक कामं रद्द करण्यासाठी, त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी, तसेच विविध जी आर संदर्भात विविध जी आरचा विरोध करण्यासाठी आजचा हा मोर्चा लावलेला आहे। त्याचप्रमाणे वाढीव वस्तीवर ज्या 20% आपल्या ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा घाट जो शासनाने घातलेला आहे त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि मोर्चाला बहुसंख्य नागरिक उपस्थित आहेत। आज सभी संगठना समन्वय समिति की तरफ से एक दिन का छुट्टी डालकर आंदोलन किया जा रहा है। लगभग बुलढाना जिला की 1300 से भी ज्यादा स्कूलें आज कंप्लीटली बंद है और ये इसलिए बंद है दोस्तों कि हमारे ऊपर कम से कम ये 2 साल से बहुत ज्यादा अन्याय हो रहा है। और हमारी जो 2-3 मुख्य मांगे हैं वो ये है कि हमारे को ओल्ड पेंशन है, हमको ओल्ड पेंशन ही चाहिए, दूसरी कोई पेंशन पे हमको सहमति नहीं है। जो अभी यूपीएस लागू हुआ है वो यूपीएस भी हम इनकार करते हैं। मेरे सरकार से यही डिमांड है कि वो हमको ओल्ड पेंशन दे और जो हमारे को आए दिन अशैक्षणिक कामें या शैक्षणिक कामें भी होती है, लेकिन ये पोर्टल पे जाओ, ये अपलोड करो, ये ऑनलाइन के काम करो, इसके लिए आप लोग अलग से कोई अगर नॉन टीचिंग स्टाफ देते हैं तो हम उसके लिए हमारा उसका कोई विरोध नहीं है, लेकिन शिक्षकों को सिर्फ पढ़ने के लिए जवाबदारी दी जाए, पढ़ाने की जिम्मेदारी दी जाए, वो दूसरा काम नहीं करेंगे। ये हम आज जो आंदोलन कर रहे हैं ये हम शिक्षक लोग कर रहे हैं, लेकिन हमारा सिर्फ इसमें स्वार्थ हमारे शिक्षकों का ही नहीं, इसमें सभी समाज, सभी घटक जो बच्चे हैं, तुलबा है, पालक है, हर तरह के लोगों का सहभाग ये आज के मोर्चे में भी है। और हम जो है हमारी लड़ाई नहीं लड़ रहे, हम बच्चों के लिए लड़ाई लड़ रहे। दोस्तों आज हम एक बार सरकार को और हम विनंती कर रहे हैं, कोई चेतावनी नहीं देते, आज हम ये विनंती कर रहे हैं कि हमारी ये डिमांड जल्दी से जल्दी पूरी की जाए, नहीं तो आने वाले वक्त में हम फिर मुंबई भी आएंगे और हम यहाँ तक के हमको कोई बुरा कदम उठाने के लिए मजबूर ना करे सरकार। मैं यही बोलकर मेरे 2 शब्द खत्म कर Please subscribe, like, comments and share to my YouTube channel SBM Education Group. Thank you.